पाहण्याच्या मला भाग्य प्राप्त झाला, त्यासाठी मी सर्वांचा सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मानतो। आणि खूप मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होत आहे शहरामध्ये आणि आता ही माझी 6वी पोस्टिंग आहे। म्हणजे जालनामधला जो उत्साह एक थोडा वेगळा दिसतो मला। मुंबईपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, पुसद, गडचिरोली ऑलमोस्ट महाराष्ट्राच्या प्रत्येक वेगवेगळी पोस्टिंग झाली आहे बरं। पण इकडचा जो आता मी बडी सरत करून आलो तिकडचा आता म्हणजे पूर्ण म्हणजे लाईटिंग आणि सगळा वेगळाच आहे। आणि त्याप्रमाणे एक अतिशय उत्साहाने जो साजरा होत आहे ते नक्कीच कौतुकचा भाग आहे। आणि साहनी साहेबांचा बोलले त्यामध्ये बराच एक गणेश महासंघाचा एक त्याच्यामध्ये एक मेजर मला रोल दिसत आहे की एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक डिसिप्लिनमध्ये आपली संस्कृतीला कशा याच्यामध्ये सेलिब्रेट केला पाहिजे त्याचा एक चांगला दिसत आहे। काल मला माझ्याकडे पांघारेकर साहेब सगळेच आले होते, ते मला पॅम्पलेट बघितला होता, सगळ्या गोष्टी स्पर्धा आणि इतर सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण याचं या निमित्ताने अजून आपण केलेले आहे। आणि नक्कीच आता आज 6वा दिवस आहे आज, तसाच विसर्जनपर्यंत असाच उत्साहाने सगळा हे बोलले साहनी साहेब बोलले की बघा पोलीस किती 1500 पोलीस दिले, होमगार्ड वगैरे सगळे पकडले किती 2500 होते, जास्तीत जास्त 2500 होते। तर हे ज्यावेळी 20,000 30,000 पब्लिक आहे तर तो पब्लिकच म्हणजे ते सेल्फ रेग्युलेटेड आपण ज्याला म्हणतो सेल्फ डिसिप्लिनमध्येच होऊ शकत, शिवाय होऊ शकत नाही। आणि खरोखरी हे सेल्फ डिसिप्लिनचंच काम आहे, कारण हे सामाजिक आपला उत्सव आहे पूर्ण। आणि हे काय असं पण नाही की फक्त हिंदू धर्माचा उत्साह आहे, गणपती तर महाराष्ट्राचं म्हणजे राज्य फेस्टिवल म्हणण्यामध्ये पण काही आपल्याला हरकत नाही आहे। प्रत्येक धर्म जातीचे माणूस त्याच्यामध्ये सम्मिलित होतात। आणि खरोखरी आमचे पोलीसवाले काही घरी जाऊ शकत नाही, त्यांना पण तुम्ही म्हणजे ते ऑलरेडी मी बघितलं आहे की बऱ्याच ठिकाणी मला आरतीसाठी बोलावलं, बऱ्याच ठिकाणी आमचे अधिकारी आरती वगैरेसाठी जात आहे, ते पण त्याच्यामध्ये ठीक आहे क्राऊड मॅनेजमेंट किंवा ट्रॅफिक मॅनेजमेंटचा भाग सोडून बाकी काही गरज पडली नाही पाहिजे। आणि खरोखरी जालनामध्ये पडत पण नाही आहे वर्षानुवर्ष। मी आमचा जो भाग असतो बघणे लास्ट 5 वर्षाचा 10 वर्षामध्ये काय झालं इकडे सगळा निरंकच आहे, कधी काय घटना घडलेलीच नाही आहे। नक्कीच एक कौतुकचा भाग आहे आणि आमचा पण तोच आहे की सगळ्यांनीच सूचना दिली आहे की फॅसिलिटेट ज्याला आपण म्हणतो की ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने कशा सेलिब्रेट करायचे त्यासाठी जो करता यायला पाहिजे ते सर्वांनी केलं पाहिजे। त्याप्रमाणेच आपण करत आहोत, पेट्रोलिंग असो, सगळा विसर्जनच्या दिवशीचा नियोजन असो। आणि नक्कीच जो आहे आपला विसर्जनची वेळ आणि तो जो आहे ते थोडासा काय आहे की एक मुव्हिंग जो असतो फ्लो, ज्यावेळी क्राऊड मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळी जास्त गर्दी आहे तो जाम नाही झाला पाहिजे। ठीक आहे, मला कळते की आपण लगातार चालू शकत नाही, मध्ये मध्ये लोकांची भावना असते, आरती करायची असते, दर्शन घ्यायचे असते, पण टप्प्याटप्प्याने मुवमेंट राहिली पाहिजे। सो दॅट नाहीतर काय असतो जो मागे असतो कधी कधी फार चेंगराचेंगरीसारखा होऊन जातो माणूस। तर आणि ते काही आम्ही करू शकत नाही, आम्ही करणार नाही, ते तुम्ही लोकांनाच करायचं आहे सगळं। आणि ते करणार, दरवर्षी करतात, यावर्षी पण करणार, यामध्ये काही प्रश्न नाही आहे। नक्कीच विसर्जनच्या दिवशी मी असणारच आहे, कलेक्टर साहेब आणि सर्व लोकप्रतिनिधी असणारच आहे। आणि असाच हसी खेळीच्या वातावरणामध्ये खूप मोठ्याने ही आपला गणपती उत्सव साजरा होणार आहे। लग्न झाल्यापासून माझ्या घरी पण दरवर्षी गणपती बसतो आणि पूर्ण 10 दिवसाचाच बसतो। लग्नाच्या अगोदर कधी नाही, पण आता आम्हाला वाटतं 5व्या वर्ष आहे। नक्कीच ही सर्वांना परत एकदम शुभेच्छा देतो गणपती उत्सवाची। साहेबांनी खूप छानपैकी आपल्याशी सुसंवाद साधलेला आहे, जोरदार टाळ्या सरांचे ऋण व्यक्त करूया। हा गणपतीचा कार्यक्रम सर पार पडणार आपल्या आशीर्वादाने, आपलं सहकार्य त्या ठिकाणी मोलाचं असणार आहे। आणि सरांनी आपल्याशी इंट्रोड्यूस करताना रुचेल पचेल आवडेल थेट हृदयापर्यंत पोहोचेल। सरातला माणुसकीचा दर्शन आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहे, कारण त्या ग्रुपमध्ये आम्ही काम करतो। आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून माझे सरांची जी आपल्या जालन्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये जे काही एक छबी निर्माण झालेली आहे, मनात राज्य निर्माण केलेलं आहे, त्याला आपण स्वतःच्या आभार व्यक्त करू। त्यानंतर कार्याध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट महेशजी धन्यवाद। आज आमच्या विनंतीला मान देऊन डीजींचा आणि सेनानी साहेब, नन साहेब आणि पांघरकर साहेब, अनुराग साहेब, आपले गडगिल साहेब
आकाश तालुका साहेब, लखन मुंगसे साहेब या सर्वांचा आग्रह धरून आणि ठाकूर साहेब या सर्वांचा आग्रह धरून साहेब शॉर्ट नोटीसवर आले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे. महासंघ हे जे कार्य करत आहे त्यासाठी मी साहेबांना एक विनंती करेन, जसं पारसमान साहेबांनी सांगितलं की सर्व गणेश मंडळाची जर एक मीटिंग घेतली आणि सर्व मंडळांना बोलवून घेतलं आणि नियोजनपूर्व मीटिंग जर झाली 2 दिवसापूर्वी त्या 3 दिवसापूर्वी, तर सगळं काही मॅनेजमेंट चांगल्यारीत्या होईल, सर्व लोक कॉपरेट करतील. म्हणजे लास्ट डे आपण जर मीटिंग न घेता पूर्वी घेतली तर चांगलं राहील. आता परवा आमच्याकडे भारती साहेब आले होते लोकांचे, ते म्हणत होते की महासंघासोबत ब्लड डोनेशन कॅम्प पण घ्यायचा आहे. प्रत्येक मंडळांना 2-2 ब्लड देण्याचंही आवाहन केलं तर 400 मंडळचं आहे रजिस्टर पूर्ण जिल्ह्यात, तर ते 800-900 बॅग जमा होणार आहे. तर त्यासाठी सुद्धा नियोजन चालू आहे. आता विधी सेवा प्राधिकरणतर्फे हे आधी आम्ही आरतीसोबतचं प्रस्तावना सुद्धा भारतीय संविधानाची प्रस्तावित सुद्धा त्या दिवशी केली होती की आरतीसोबत तुम्ही प्रस्तावित पण वाचा, जेणेकरून देशभक्तीची भावना पडेल. आता विधी सेवा प्राधिकरण ज्या टीम आहे ज्यामध्ये सरपंच एक सदस्य असतात, डिस्ट्रिक्ट जज त्याची प्रेसिडेंट असते, त्या मार्फत सुद्धा मी जनसंपर्क प्रचार प्रसार करत आहोत की गरीब लोकांना ज्यांना वकील भेटत नाही, वकिलीची सहाय्याची आवश्यकता असते. कधी कधी एका जामीन घेण्यासाठी लोकांना स्वतःचं शेत विकून जामीन घ्यावी लागतं, त्यांना माहीत नसतं की कोर्टात किती फीज लागते किंवा जामीन घेण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात आणि त्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य जातो. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरण मार्फत मुफ्त विधी सहाय्य उपलब्ध असतात. याबद्दल जे पत्रक आहे ते पूर्ण मंडळ जितके कव्हर होईल तितके आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे मुंगसे साहेब आहेत, त्यांचं 1-2 मिनिट साहेबांसोबत सलूट करता, हे लिगल एडमध्ये कार्य करतात, तर त्यांचा एक फोटो तुमच्यासोबत